लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी आज भिवंडी न्यायालयामध्ये हजेरी लावली। 2014 मधल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर केलेल्या वादग्रस्त विधानामुळे राहुल गांधी यांच्या विरोधात भिवंडी न्यायालयामध्ये मानहानीचा खटला सुरू आहे। या प्रकरणामध्ये नवीन जामीनदार सादर करण्यासाठी त्यांनी आज न्यायालयामध्ये हजेरी लावली। शिवराज पाटील चाकूरकर यांच्या निधनानंतर आता राहुल गांधी यांचे जामीनदार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ असणार आहेत। राहुल गांधी यांच्या जामीनपत्रावरती सपकाळांनी स्वाक्षरी केली। दरम्यान या संदर्भातली पुढची सुनावणी आता मार्चमध्ये होणार आहे। दरम्यान राहुल गांधींचे वकील नारायण अय्यर यांनी यावर काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूया। राहुलजी भिवंडी न्यायालयात आले होते। आज त्यांच्या जामिनासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे जे प्रेसिडेंट आहेत हर्षवर्धन सकपाळजी, आज आम्ही त्यांचे बेलचे पेपर्स माननीय भिवंडी न्यायालयासमोर प्रस्तुत केलं आणि कोर्टाने ते ॲक्सेप्ट केलेलं आहे। आम्ही फ्रेश जामीन आज सबमिट केलं आणि भिवंडी न्यायालयाने ते ॲक्सेप्ट केलेलं आहे। जामिनाची प्रक्रिया आज ती आम्ही भिवंडी न्यायालयामध्ये पूर्ण केली आणि त्याप्रमाणे राहुलजी स्वतः भिवंडी न्यायालयात हजर राहून बॉन्डवर सह्या केले। या दौऱ्यादरम्यान न्यायालयातील कामकाजानंतर राहुल गांधींनी पक्ष बांधणीसाठी पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चाही केली। पक्ष संघटना आणखीन बळकट कशी करायची, बूथ स्तरावरती संघटन वाढवण्याची रणनीती, आगामी निवडणुकांची तयारी अशा अनेक मुद्द्यांवरती यावेळी राहुल गांधींनी चर्चा केली। विमानतळालगतच्या एका हॉटेलमध्ये ते काही काळासाठी थांबले होते आणि त्यावेळी त्यांनी पदाधिकारी आणि नेत्यांशी चर्चा केली। दरम्यान राष्ट्रीय नेते मुंबईत असताना विजय वडेट्टीवारांनी मात्र मतदारसंघात राहण्यास पसंत केलं। चंद्रपूर महापालिकेतल्या गोंधळावरनं काँग्रेस वरिष्ठांनी नाराजी व्यक्त केली होती। राजधानी दिल्लीतील भारत मंडपम इथे झालेल्या AI समिट 2026 दरम्यान युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात निदर्शनं केली होती। त्याचा निषेध म्हणून आज राहुल गांधींना महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी काळे झेंडे दाखवण्यात आले। भाजप कार्यकर्त्यांनी राहुल गांधींच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही केली। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।